गुजरात सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सादर। निलेश घाळवणे बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेल्या 10 संधिका सील करण्याचे आदेश। परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घाळवणेनं कसे भरले याचीही चौकशी होणार। कर्नाटकात सार्वजनिक आणि सरकारी मालकीच्या जागांवर संघाच्या कार्यक्रमांवर बंदी लादणार, निर्बंध लादणार, तर कर्नाटक सरकारची नवी नियमावली तयार। पुणे सहकारी बँकेचे सर्व व्यवहार नियमितपणे होण्याचा मार्ग मोकळा। आरबीआयनं पुणे सहकारी बँकेवरील निर्बंध हटवले। मार्च 2023 मध्ये पुणे सहकारी बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते। आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक। निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करा, आयुक्त दिनेश वाघमारे यांचे प्रशासनाला निर्देश। नाशिक जिल्ह्यात आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद। दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय। कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। मोदी आणि ट्रम्प यांच्यात रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा आणि इतर कुठल्याही मुद्द्यावर चर्चा नाही। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचा दावा फेटाळला।